हॅलो फ्रेंड्स, कोणीतरी मला मिक्स ड्रायफ्रूट लड्डूचं रेसिपी मागितली होती, तर मी आता शॉर्टमध्ये तुम्हाला शेअर करते. ह्याच्यात मी सगळे ड्रायफ्रूट्स घेतले, जे काही तुमच्या जसे अवेलेबल असेल, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, आणखीन सीड्स घेतले आहेत सगळ्या प्रकारचे, कारण आजकाल विटॅमिन बी, डी, प्रोटीन्स ह्यांची गरज असते म्हणून. पम्पकिन सीड घेतला आहे, सोया सीड्स, हे सनफ्लावर सीड्स घेतले आहे, वॉटरमेलन, मास्कमेलन सीड्स घेतले आहेत, आणखीन मखाने घेतले आहेत. तर हे सगळ्यांना मी ड्राय रोस्ट केला आहे. अशा प्रकारे आपल्याला मध्यम एकदम सेम गॅसवरती रोस्ट करून घ्यायचे आहेत. ज्यूसतर हे असे क्रिस्पी होत नाही ज्यूसतर. आणि थोडी खसखस पण घातलेली आहे. साखर पिसून ठेवलेली आहे. साखरमध्ये थोडीशी थोडा वेलदोडा, केसर, तुम्हाला जे काय घालायचं असेल ते घालून, थोडंसं जायफळचा तुकडा घालूनच ब्लेंड करा, बारीक करा. आणखीन थोडंसं डिंक बारीक करून ठेवायचं. अक्रोड पण घातलेला आहे. आणि हे लाडू तयार करताना तुम्ही ह्याला मखाना लड्डू म्हणा या ड्रायफ्रूट लड्डू म्हणा, काही पण म्हणू शकता. आणि ज्यांना साखर नको असेल त्यांनी खजूर घालावा या गूळ घालावा. आणि हे जे तुमच्याशी अवेलेबल असेल, नुसतं काजू बदाम पण अवेलेबल असेल तरी तुम्ही घालू शकता. फक्त मखाना घालायचं म्हणजे बाइंडिंग खूप छान येते लाडूला. आता ह्या प्रकारे सगळे मी ड्राय रोस्ट करून घेतले आहेत, ड्रायफ्रूट्स वगैरे. आणि आता एका कढई या मोठ्या जाड पातेल्यात मी तूप घालेल. ह्या मोठ्या अशा चमच्यानी मी आता ह्याच्यात, हे गरमच आहे, आत्ताच आपण हे केलेलं आहे, मखाने गरम केलेले आहेत, त्यामुळे गरमच आहे पॅन. तर त्याच्यातच तुम्ही 2 या 3 चमचे मोठे तूप घाला. आणि कमी पडलं तर तुम्ही नुसतं नंतरही तूप गरम करून घालू शकता. त्यामुळे जास्त ह्याच्यात काहीच हे करायचं नाही आहे की एवढाच मेजरमेंट पाहिजे, ते पाहिजे. आणखीन ड्रायफ्रूट्स पण मेजर्स करायची गरज नाही आहे तुम्हाला. आपल्या मर्जीप्रमाणे आपण घेऊ शकता. कोणाला काजू आवडत नाही, कोणाला बदाम जास्त आवडते, अक्रोड जास्त आवडते, तर तुम्ही कमी जास्त करू शकता. ह्याला बिन मेजरमेंटचे लाडू आहेत. अशा प्रकारे आता हे आपण डिंक फोडून ठेवला होता. आणखीन आता आपण ह्याला थोडंसं फ्राय करून घेऊ, चांगलं फुलवून घेऊया. अशा प्रकारे आपण जेवढा तुम्हाला ह्याच्यात पण डिंक तुम्हाला जेवढा हवा तेवढा घाला. अर्धी वाटी घाला, पाऊण वाटी घाला, जेवढी क्रंचीनेस तुम्हाला आवडत असेल तेवढं घालू, प्रमाण करू शकता. हा लाडूमध्ये प्रमाण अजिबात नाही, मर्जीप्रमाणे करू शकता. आता ह्याला आपण वेगळं एका प्लेटमध्ये काढून ठेवू आणि गार करू. आता हे सगळं गार झालेलं आहे. आपण मिक्सरला बारीक पूड करून घेऊया. आणखीन थोडीशी सीड्स मी असे बाजूला काढून ठेवले आहेत, ते फक्त आपण मिश्रण बारीक झाल्यानंतर त्याच्यात मिक्स करूया. शेवटी जे आपण ड्राय रोस्ट केले होते ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे मिक्स करून मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं आहे. असा भरभरीत पावडर करून घ्यायचा आहे. आणखीन हे डिंक तळलेलं आहे, हे भाजलेले आता सगळे हे बिया आहेत त्या आपण थोड्याशा क्रंचीनेससाठी असंच घालूया. आणखीन ही पिठी साखर आहे, आता ह्याच्यात ॲड करूया. आणखीन हे मिश्रण की नाही, तुम्ही आता ही खूप मोठी क्वांटिटी दिसते आहे, तुम्हाला 10-15 लाडू करायचे आहेत, तर ह्याच्यातलं थोडंसंच मिश्रण घ्या, त्याच्यावर थोडं गरम तूप घाला, तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन लाडू बांधून घ्या. आणखीन हे सगळं पावडर अशा मिक्स करून तुम्ही एका टाईट बरणीत या मग झिपलॉकमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवलं तरी हे खूप दिवस राहते. मग तुम्ही मसाला दूध करताना वापरू शकता, बासुंदी करताना वापरू शकता, श्रीखंडवरती वापरू शकता, पेढा करायचा असेल तर खवा भाजा, हे ड्रायफ्रूट्सचं पावडर त्याच्यात ॲड करा, तुमचा पेढा पण तयार होऊ शकतो.
आईस्क्रीमसाठी वापरू शकता, कुल्फीसाठी वापरू शकता. अशा भरपूर ह्या पावडरचे आपण उपयोग करू शकतो. खीर करण्यासाठी वापरू शकतो. आता नवरात्र येत आहे, आपल्याला रोज काहीतरी नैवेद्यासाठी या आपल्या पॉवर पॅकसाठी, एनर्जीसाठी पण आपल्याला काय गरज असते तर ते आपण तुम्ही वापरू शकता. दूध गरम करायचं 1 कप, त्याच्यात थोडा छोटा चमचा एवढा त्याच्यात मिक्स केलं तरी बास होते. अशा प्रकारे आपण लाडू बनवून घेतले आहेत. आणखी बिया ज्या मध्ये मध्ये तोंडात येतात तर मस्त क्रंची लागतात, छान लागतात. आणखीन हा पावडर उरलेला आहे ते मी असं एअरटाईट जारमध्ये भरून ठेवलेलं आहे. तर आपण अशा प्रकारे लाडू एन्जॉय करू शकता. बाय.